जगातील काही सगळ्यात शक्तिशाली लोक, काही गुप्त बेटं आणि हजारो पानांची अशी फाईल ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं. आज आपण बोलणार आहोत एप्स्टीन फाईल्सबद्दल. हा विषय फक्त एक गुन्हा नाही, तर सत्ता, पैसा आणि लपवलेलं सत्य यांचा अंधारलेला इतिहास आहे. जेफ्री एप्स्टीन कोण होता? जेफ्री एप्स्टीन एक श्रीमंत अमेरिकन फायनान्सर. बाहेरून पाहिलं तर खाजगी विमानं, मोठमोठे मित्र, राजकारण्यांशी ओळखी. पण वास्तव वेगळंच होता. त्याच्यावर आरोप होते अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे, सेक्स ट्रॅफिकिंगचे आणि धमकी देण्याचे. हा एकटा माणूस नव्हता, हा एक संपूर्ण नेटवर्क होतं. एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? एप्स्टीन फाईल्स म्हणजे न्यायालयात जमा झालेली कागदपत्र. यामध्ये आहेत पीडित मुलींच्या साक्षी, ईमेल्स, फ्लाईट लॉग्स आणि एप्स्टीनसोबत संपर्कात असलेल्या लोकांची नावं. या फाईल्स एकच गोष्ट दाखवतात: एप्स्टीन एकटा नव्हता. गुप्त बेट लिटल सेंट जेम्स. एप्स्टीनकडे एक खास बेट होतं, लिटल सेंट जेम्स आयलंड. लोक याला म्हणायचे पेडोफाईल आयलंड. या बेटावर तरुण मुलींना आणलं जायचं, शक्तिशाली लोक यायचे आणि सगळं गुप्त ठेवलं जायचं. पीडित मुलींची साक्ष. पीडित मुली सांगतात, आम्हाला फसवण्यात आलं, आम्हाला वापरलं गेलं आणि नंतर गप्प बसायला भाग पाडलं गेलं. हा भाग ऐकताना आपण मनोरंजन करत नाही, आपण वास्तव ऐकत आहोत. फ्लाईट लॉग्स. कोण कोण गेलं? एप्स्टीनच्या विमानाचं नाव होतं लोलिता एक्सप्रेस. फ्लाईट लॉग्समध्ये अनेक प्रसिद्ध नावं आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त नाव असणं म्हणजे गुन्हा नाही. पण प्रश्न हा आहे, चौकशी पूर्ण झाली का? फाईल्स सार्वजनिक का झाल्या? लोकांचा दबाव वाढत गेला. पीडितांना न्याय हवा होता, सत्य बाहेर यावं अशी मागणी होती. म्हणून काही एप्स्टीन फाईल्स हळूहळू सार्वजनिक केल्या गेल्या. पण सगळंच? हे अजूनही स्पष्ट नाही. एप्स्टीनचा संशयास्पद मृत्यू. 2019 मध्ये एप्स्टीन तुरुंगात मृत आढळला. अधिकृत कारण आत्महत्या. पण सीसीटीव्ही बंद होतं, गार्ड झोपले होते आणि एप्स्टीन सुइसाईड वॉचवर असूनही काढण्यात आला. म्हणूनच आजही लोक म्हणतात एप्स्टीन डिडंट किल हिमसेल्फ. खरा प्रश्न, एप्स्टीन मेला, पण प्रश्न जिवंत आहेत. त्याला संरक्षण कोणी दिलं? आणखी किती नावं दडपली गेली? सत्ता कायद्यापेक्षा मोठी आहे का? हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ आहे प्रश्न विचारण्यासाठी. जर सत्य महत्त्वाचं असेल तर प्रश्न विचारणं थांबवू नका.